नमस्कार. अंजली किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. तर काल बघा इथं मेंगाईची वेल्ह्यातली यात्रा झाली आणि त्यानंतर लगेचच बघा रविवारी धानेपची यात्रा आहे. तर धानेप गावामध्ये छान असं शंकराचं मंदिर आहे. तर शिवरात्रीच्या वेळी त्या मंदिरामध्ये छान असा उत्साह केला जातो. तर त्या ठिकाणी आपण यात्रेसाठी सर्वजण आवरून वगैरे निघालेलो आहे. तर चला जाऊया आपण धानेपच्या यात्रेला. तर इथं बघा धानेप गावापर्यंत आपण आता पोहोचतच आलेलो आहे. तर पुलावरनं आत गेलो की आपल्याला इथं धान्येश्वर मंदिर दिसेल. तर थोडं डोंगराळ भागामध्ये हे मंदिर आहे. तर इथं बघू शकता लांबूनच आपल्याला खूप अशी गाड्यांची गर्दी, लोकांची गर्दी दिसते. तर इथं छान असं यात्रेचं वातावरण बघा चालू आहे. तर आपण आता बघा मंदिराच्या आवारात आले. तर छान अशी इथे यात्रा पण भरलेली असते. तर बऱ्यापैकी इथे बघा दुकानं लागलेली असतात. खेळण्यांची दुकाने आहेत, खाऊची दुकाने आहेत, हार फुलांची दुकानं, नारळ, सर्व काही इथे बघा मिळू शकतं आपल्याला. तर सुंदर असा हा मंदिराचा आवार बघा. एकदम आवारामध्ये छान अशी लाइटिंग केलेली आहे, मस्त सजावट केलेली मंदिरामध्ये सुद्धा. तर इथं बघू शकता तुम्ही, खूप जुन्या काळातील हे मंदिर आहे. मंदिर खूप बघण्यासारखं आणि छान आहे. तर इथं बघा दारातच एक पिंड आहे, छान असा नंदी आहे. तर इथे एक शास्त्र आहे, वर्षातनं एकदाच ही शिवरात्र येते आणि त्यावेळेस हा आंब्याचा मोहर हा आलेलाच असतो. फेब्रुवारी महिन्यामध्ये तर आंबे आंबे फुल असे मोहराने भरलेले असतात. तर इथं बघा तुम्ही, प्रत्येक पिंडीवर म्हणा किंवा नंदीवर म्हणा इथं मोहर वाहण्याची प्रथा आहे. तर आंब्याचा मोहर हा हमखास इथं वाहिला जातो. खूप असं शास्त्र आहे की इथं येताना आंब्याचा मोहर हातात आणायचा आणि तो पिंडीवर व्हायचा. तर अशा पद्धतीने आम्ही सुद्धा बघा बेल, फुलं, मोहर असं आम्ही इथं घेऊन आलो होतो आणि दर्शनाला रांगेत आता उभं राहिलेलो आहे. तर रांगेत उभं राहूनच आम्ही दर्शन घेतोय.
तर इथं बघू शकता छान असं बघा इथं नंदींचं छान इथं सजावट केलेली आहे. नंदींला मस्त अशा कडेने बघा व्हाईट फुलांनी किंवा वेगवेगळ्या फुलांनी छान अशी सजावट केलेली आहे. इथं आपण बेल वाहिली, फुलं वाहिली, त्यानंतर मोहोर वाहिला. त्यानंतर आता आपण इथं गाभाऱ्यामध्ये जाणार आहे. तर गाभाऱ्यामध्ये जाण्यासाठी आतमध्ये पण भरपूर अशी रांग होती. तर इथं बघू शकता आता आम्ही गाभाऱ्यामध्ये आलेलो आहे. तर इथं छान अशी मोठी पिंड आहे. छान अशी शंकराची पिंड आहे बघा इथं तुम्ही बघू शकता. शेजारीच गणपती आहेत, नागदेवता आहे. त्यानंतर बघा इथं आम्ही छान असं दर्शन घेतलेलं आहे आता. तर दर्शन घेऊन आता आम्ही लगेचच आता बाहेर पडणार आहे, कारण भरपूर बाहेर भली मोठी रांग असल्यामुळं पटपट दर्शन घेऊन आम्ही इथून बाहेर पडतोय. तर इथं बघा दर्शन झालेलं आहे आणि आम्ही मंदिराच्या बाहेर आलेलो आहे. तर एका साईडला इथं छान असं बघा मोठा शंकराची मूर्ती पण आहे आतमध्ये. तर त्या साईडला आपण गेलेलो नाहीये. तर शंकराच्या मंदिरासमोरच बघा इथं आपल्याला लगेचच गावकऱ्यांनी इथं दूध आणि खिचडी असं फराळाचं ठेवलेलं आहे. तर तिथं आम्ही बघा ह्याचाही लाभ घेतला. मसाले दूध आणि खिचडी. त्यानंतर इथं आम्ही फराळ केल्यानंतर आता आम्ही थोडीशी खरेदी करण्यासाठी आलेलो आहे. तर आम्ही थोडीफार खरेदी केली. राजगिरा चिक्की वगैरे आम्ही इथं घेतलं, कौट घेतलं. त्यानंतर बघा आता थोडेफार इथं बाकीच्याही वस्तू होत्या. तर छान अशी गळ्यातली होती, कानातली होती, पायातल्या पट्ट्या होत्या. तर बऱ्यापैकी बघा इथं वस्तू खरेदी करण्यासाठी छान अशी दुकानं लागलेली होती. आता सर्व आम्ही खरेदी करून आता माघारी निघालेलो आहे. तर इथं बघा छान असं दर्शन करून आपण आता माघारी निघालेलो आहे. तर मस्त अशी ही धानेची यात्रा असते. जर आजचा हा माझा छोटासा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.